20 पासून या शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी आणि विशेष करून कर्जमाफी आणि कांदा भाववाढीसाठी आपल्या निघोज गावचे एक सुपुत्र आदरणीय रुपेशजी ढवण यांनी आमरण उपोषण मांडलेलं आहे। हे पाहून आमच्या वारकऱ्यांच्या मनामध्ये अत्यंत तळमळीची भावना उत्पन्न झाली की एका जनतेसाठी एक युवक काय करत आहे। आपल्या निघोज भूमीतून अखिल महाराष्ट्र कांदा उत्पादकांना ज्याचा फायदा होणार आहे ते रुपेशजी ढवण या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले असताना आम्हा वारकऱ्यांनी आणि वारकरी संप्रदायांनी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत। याचा सर्वांनी स्वीकार करून रुपेशजी ढवण यांनी चाललेल्या आमरण उपोषणाला सर्व जनतेने पूर्णपणे पाठिंबा द्यावा आणि रविवारी होणाऱ्या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न सरकारला सोडण्यास भाग पाडावा हीच वारकरी संप्रदायाच्या वतीने सर्वांना नम्रतेची प्रार्थना करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। 7/2025 रोजी रुपेश ढवण यांनी निघोज या ठिकाणी कर्जमाफी आणि कांदा प्रश्नाच्या संदर्भात आमरण उपोषण चालू केलेलं असून त्या संदर्भात फक्त तालुक्याचे PI आणि तलाठी यांनी इथं उपोषणस्थळी भेट दिलेली आहे आणि कोणत्याही प्रतिनिधीने किंवा कोणत्याही नेत्याने इथं येऊन उपोषणस्थळी भेट दिलेली नाही। तर हा संपूर्ण राज्याचा प्रश्न असून याची प्रशासनाने दखल घ्यावी। उद्या दिनांक 24 रविवार रोजी सकाळी 10 वाजता इथं रास्ता रोको केला जाईल भव्य स्वरूपामध्ये, याची प्रशासनाने नोंद घ्यावी।